पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोयना दौलत डोंगरी महोत्सव यामध्ये श्रेयसने जी काय बघा फुल टू धमाल केलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सकाळपासूनच श्रेयसला आम्ही हे सांगितलं होतं की आपल्याला डोंगरी महोत्सव येथे फिरायला जायचं आहे आणि तिथे खूप मजा करायची। त्यामुळे तो सकाळपासूनच खूप एक्सायटेड होता तिकडे जाण्यासाठी। आणि ज्यावेळेस आम्ही 2:30च्या सुमारास घरातून बाहेर निघालो त्यावेळेस तो असा बघा गाडीकडे पळतच सुटलेला आहे। तर जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास आम्ही या डोंगरी महोत्सवामध्ये पोचलो। तिथे आम्हाला असे एक छोटे छोटे स्टॉल सुरुवातीला दिसले की ज्या बचत गटाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामार्फत काही वस्तू काही पदार्थ हे या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। ग्राहक या स्टॉलच्या बाहेर गर्दी करत होते आणि त्यांना हव्या त्या वस्तू ते खरेदी करत होते। तर यानंतर दुसरा जो विभाग आम्ही पाहिला तो म्हणजे कृषी प्रदर्शन। तर यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनात्मक काही मॉडेल्स तयार करण्यात आली होती ज्यामध्ये AIचा वापर करून कशाप्रकारे शेती करता येईल याचं सुंदर उदाहरण इथं दाखवलं होतं यांनी की ऊस शेती कशाप्रकारे AIचा वापर करून करता येईल। त्याचप्रमाणे काही स्वयंचलित हवामान केंद्र किंवा स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली ही सुद्धा कशाप्रकारे करता येईल याचं मॉडेल इथं दाखवलं होतं। तर हा एक विभाग शेतकऱ्यांसाठी खूपच अतिशय चांगला त्यांनी बनवला होता ज्यामार्फत त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल। काही अवजारही बनवली होती त्यांनी, त्याचे छोटे छोटे मॉडेल्स त्यांनी तयार केले होते शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचं। तर बरेच शेतकरी इथं ही जी मॉडेल्स आहे ही पाहत होते। नंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन। तर बाहेर इथं हे बोर्ड लावलेत बघा पशुपक्ष्यांचे। तर हे पाहून श्रेयसला आतमध्ये जायची खूपच घाई झाली होती आणि ज्यावेळेस श्रेयस आतमध्ये गेला त्यावेळेस सर्वप्रथम श्रेयसने हे जी बदकं आहेत ती श्रेयसला दिसलीत बघा। काय तिकडे सांग काय त्या बदकांच्या शेजारी कोंबड्या ठेवल्या होत्या आणि हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला सरडा, त्याला अमेरिकन सरडा असं नाव दिलेलं आहे। तर आपण छोटे छोटे सरडे इथं पाहतो आपण आपल्या सभोवताली रानामध्ये, पण हा खूपच मोठा सरडा इथं पाहायला मिळाला। नंतर इथं एक बैल सुंदर नावाचा आहे तो इथं प्रदर्शनात ठेवला होता। आणि हा एक रेडा आहे बघा, याचं नाव आहे हिंद केसरी सुलतान। तर याचं वजन जे आहे ते 1 टन आहे। यालाही पाहण्यासाठी इथं खूप गर्दी होत होती। नंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये आम्ही गेलो तो होता खाद्यजत्रा। तर या सेक्शनमध्ये हे नाव दिल्याप्रमाणेच खाद्यजत्रा म्हणजे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील खाद्यपदार्थांची मेजवानीच इथं त्यांनी दिलेली आहे। वेगवेगळे असे सेक्शन्स तयार केले होते त्यांनी की शाकाहारी मांसाहारीसाठी वेगळा सेक्शन, परत साऊथ इंडियनसाठी वेगळा सेक्शन, आईस्क्रीम सलाड, परत भेळ पाणीपुरी यासाठी वेगळा सेक्शन। म्हणजे जो कोणी त्या सेक्शनमध्ये जाऊन या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकत होता। तर श्रेयसला बघा हे एक स्वीट पदार्थ दिसलेला आहे आणि तो घेण्याचा हट्ट त्यानं केला आहे आमच्याकडं। पण एक लहान असताना आम्ही खूप छोट्या पॅकेटमध्ये हा खाऊ मिळत होता, पण आता त्याचं पॅकेटही खूप मोठं झालेलं आहे आणि तो जास्त प्रमाणामध्ये मुलांना या पॅकेटमध्ये खायला मिळतो आहे। तर इथे छोटी छोटी जे आहेत ते स्टॉल इथे लावलेले आहेत, वरती नावं दिसत आहेत पाणीपुरी, स्पेशल कुल्फी, मसाला पापड। तर प्रत्येकजण त्या आवडीनुसार तो पदार्थ घेऊन इथं खात आहे। आम्ही लोणी डोसा घेतला होता इथं, डोसा अतिशय छान प्रकारे चांगला होता। तर दुपारच्या वेळेस थोडी गर्दी कमी होती, पण संध्याकाळच्या वेळेस इथं खूपच गर्दी करत असणार आहेत लोक। त्यानंतरचा सेक्शन जो आहे तो म्हणजे शस्त्र प्रदर्शन। तर हा एक सेक्शन खूप मला चांगला आवडला
की इथं शिवकाळातील सर्व शस्त्र जे आहेत, शिवकालीन सर्व शस्त्र इथं प्रदर्शनामध्ये ठेवलेली होती. तर आपण पुस्तकामध्ये किंवा चित्रामध्येच ही शस्त्र पाहत असतो, पण समोरासमोर पाहण्याचा आनंद वेगळाच असतो, तो इथं अनुभवायला मिळाला. तरी बघा जगदंबा तलवार आपल्याला दिसत आहे इथं. नंतर तलवारीचेच वेगवेगळे प्रकार इथं आपण पाहू शकतो. दांडपट्ट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे लंडन गॅझेट आहे, हे पण इथं प्रदर्शनामध्ये ठेवलं होतं. नंतर युद्धामध्ये योद्धे जे चिलखत वापरत होते, ते चिलखत कशा प्रकारे हे इथं प्रदर्शनामध्ये पाहायला मिळालं. भाल्याचे वेगवेगळे प्रकार, कट्यार यासुद्धा इथं. ढालसुद्धा ठेवली होती बघा इथं प्रदर्शनामध्ये. छोटे मोठे भाले इथं ठेवलेले आहेत. नंतर लहान मुलांचे शस्त्र, की लहान मुलं जी काय शस्त्रानं अभ्यास करायची ती ठेवली आहेत इथं. तोफगोळ्याचे प्रकार की जे आपण कधी पाहिले नसतील ते इथं पाहायला मिळाले. धनुष्यबाण कोणत्या प्रकारची बघा त्यावेळेस होती, ते सुद्धा इथं ठेवलं आहे प्रदर्शनात. नंतर बघा प्राचीन भारतीय नाणी, म्हणजे प्राचीन काळात कशा प्रकारची नाणी असायची ते आपण पुस्तकात चित्रात पाहिलेत, पण रिअलमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळालं तिथं हिंदुस्थानातील मराठ्यांची नाणी. आणि त्यानंतरचा जो सर्वात महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे हे आकाश पाळणे. आणि यासाठी श्रेयसला आम्ही इथं आणलं होतं की तो इथं फुल टू धमाल करेल या उद्देशाने. तर बघा विविध प्रकारचे इथं पाळणे आहेत. काही गोल सरळ फिरणारे आहेत, काही आडवे, काही तिरके फिरणारे आहेत, काही उलटे सुलटे फिरणारे पण आहेत. तर लोक खूप इथं आनंद घेत होती. लोक म्हणण्यापेक्षा छोटी मुलं, मोठी मुलं, मोठी माणसं अशी सगळ्याच प्रकारची लोक इथं आनंद घेत होती. श्रेयसला ही ट्रेन दिसली आणि सर्वप्रथम श्रेयसने या ट्रेनमध्ये बसण्याचा हट्ट धरला. तर पहिल्यांदा आम्ही या ट्रेनमध्ये बसलो. मजा आहे का? कशात बसलो आपण? जुग गाडी. तर मग या ट्रेनसाठी एक ट्रॅक तयार केला होता. ट्रॅक गोल होता की ट्रेन अशी या ट्रॅकवरून पुढे जात होती आणि कुठं चढ कुठं उतार असा त्यांनी केलेला होता की जेणेकरून मुलांना यातून आनंद मिळावा. आणि अशी पुढं ट्रेन गेल्यानंतर एक जोराची गिरकी मारत होती ट्रेन इथं, आणि त्यामुळे मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद इथं मिळत होता. नंतर श्रेयसला दिसली थार कार. ही थार कार म्हणजे त्याची आवडती कार आहे बघा. बऱ्याच लोकांनी त्याला गिफ्टमध्ये पण थार कार दिलेली आहे. आम्ही त्याला थार कार घेतलेली आहे, पण ही मोठी थार कार त्याला आवडली आणि यामध्ये बसायचं म्हणला तो. तर त्यानंतर आम्ही त्याला थार कारमध्ये बसवलं. पुढं होतं जम्पिंग जपांग. यामध्ये सर्वप्रथम त्याला आम्ही जबरदस्तीनं आतमध्ये उतरवला, पण तो काय उड्या मारायला तयार नाही. माझा हात धरूनच तो उड्या मारत होता. त्याला असं वाटत होतं की तो कदाचित पडेल, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की पडल्यानंतरही काही लागत नाही याच्यामध्ये. त्यामुळे तो हळूहळू सुरुवातीला उड्या मारायला लागला, पण नंतर बराच वेळ त्यातून तो बाहेर निघायचं नाव घेत नव्हता. पुढे त्याला या ट्रेनमध्ये बसवलं आम्ही, आणि त्याला सीटही चांगलीच मिळाली बघा, इंजिन सीट, की जणू काही तोच ही ट्रेन चालवत आहे असा एक अनुभव त्याला या ट्रेनमध्ये मिळाला असेल. मागं बघा मोटू पतलू भीम यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत आणि मुलं बसलेली आहेत ट्रेनमध्ये. श्रेयसला मात्र स्वतःच ट्रेन चालवतो याचा अनुभव याच्यामध्ये आला असावा. नंतर या दुसऱ्या गाडीतही बसायचं म्हणला श्रेयस. ह्याही गाडीत त्याला आम्ही बसवलं. पुढे एक हेलिकॉप्टर होतं बघा. हा एक गोल फिरणाराच पाळणा आहे, पण या पाळण्याची डायरेक्शन जी आहे ते कधी तो वर जात होता, कधी खाली येत होता, म्हणजे असा राऊंड फिरत होता, पण फिरण्याची त्याची डायरेक्शन आहे ते वरती आणि खाली होती. त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं की त्याला यात भीती वाटेल, पण तो बसला यातमध्ये, काय घाबरला नाही तो.
नंतर या खुर्चीत त्याला बसवलं. थोडी आम्हाला वाटलं की त्याला चक्कर येते काय, डोळे मिटत होता तो, पण यातही तो चांगल्या प्रकारे त्यानं एन्जॉय केलेला आहे. परत हा डान्सिंग फ्लाय म्हणून एक पाळणा तिथं होता. यामध्ये बरीचशी लोकं बसत होती, पण काही लोक पाळणा सुरू झाल्यानंतर आनंद घेत होती, तर काही लोक पाळणा थांबवा असं म्हणत होती, तर काही लोक मान खाली घालून बसले होते. म्हणजे जसा हा गर 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 फिरतोय तसा हा डायरेक्शन पण चेंज करत होता पाळणा. म्हणजे आतल्या लोकांना हे अशा डायरेक्शन चेंज झाल्यानंतर काय नक्की अनुभव येत असेल ते त्यांनाच माहिती. काही लोक एन्जॉय करत असतील, पण काही लोकांना असं वाटत असेल की कधी या पाळण्यातून खाली उतरतोय. डान्सिंग फ्लाय नावाप्रमाणेच आहे. संध्याकाळी जसा जसा अंधार पडायला लागला तसे तसे या पाळण्याच्या लाईट्स ज्या आहेत त्या ऑन करण्यात आल्या. आणि या पाळण्याच्या लाईट्स ऑन झाल्यानंतर प्रत्येक पाळणा जो आहे तो कलरफुल असा दिसायला लागला. एक जत्रेचा वेगळाच माहोल इथं तयार झाला. इथं स्टॉलही होते, फुगे फोडायचे बंदुकीनं, रिंग टाकून बक्षीस जिंकण्याचे. तर संध्याकाळी खूपच गर्दी इथं जमायला लागली होती. इथं आईस्क्रीमचं स्टॉलही दिसतंय. आणि शेवटी श्रेयसला भूक लागली म्हणून इथं श्रेयसने एक वडापाव खाल्ला. तर अशा पद्धतीने या डोंगरी महोत्सवामध्ये श्रेयसने फुल टू धमाल केलेली बघा. हा कोयना दौलत डोंगरी महोत्सव जो आहे तो पाटण तालुक्यातील मरळी या गावामध्ये दरवर्षी साजरा केला जातो, आयोजित केला जातो. 4 ते 5 दिवस हा डोंगरी महोत्सव जो आहे याचं आयोजन इथं केलं जातं. आणि पंचक्रोशीतील बरीच लोक हा महोत्सव पाहण्यासाठी इथं गर्दी करत असतात. यावर्षी आम्ही श्रेयसला घेऊन इथं आलो आणि श्रेयसनं खरंच खूप इथं फुल टू धमाल केलेली आहे बघा. तुम्हीही पाटणच्या जवळ जर असाल तर यावर्षी किंवा पुढच्या वर्षी नक्की या कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि या महोत्सवाचा आनंद नक्की घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.